होतं तसा माझा पदाचा आणि मला पदाचा मोह कधीच नव्हता, पण दादांनी जाणलं आणि मला एबी फॉर्म दिला. मी आपल्या सगळ्यांना सांगतो, दादा या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद या चिंचवडमध्ये आणि या प्रभागामध्ये चांगल्या ताकदीने वाढवल हा शब्द आपल्याला देतो. आणि ही जनता जी या ठिकाणी जमलेली आहे, दादा काल 6 वाजता आपण सांगितलं की उद्या मी सभेला येतोय 8 वाजता आणि सभा घ्या, मला पुन्हा वेळ नाही आहे. आणि फक्त 24 तासाच्या आतमध्ये ही एवढी जनता या ठिकाणी आलेली आहे. दादा आमच्या मागे जनता आहे. आपण पाहिलं की पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग 17 ही 17ची निवडणूक अनेक लोकांनी, पुढच्या लोकांनी अगदी खालच्या थराला नेऊन ठेवली होती. म्हणजे मला असं वाटतं की प्रभाग 17मध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या 17मध्ये आणि पॅनल निवडून गेला होता, त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि माझ्या पत्नीला पॅनलमध्ये सगळ्यात जास्त मतदान ह्या लोकांनी दिलं होतं. इतकी लोक ही माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या पाठीमागे ही कायम ही भक्कम ही जनता, माझ्या माय भगिनी कायमच उभे असतात. आणि म्हणून दादा मी तुम्हाला शब्द देतो की या आत्ताची जी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा जो पॅनल आहे, ही जी जनता आहे, ही जनता ह्या पॅनलच्या मागे असेल आणि मोठ्या मताधिक्यानं हा पॅनल या महापालिकेमध्ये जाईल. आणि या भागाचा विकास ज्या गोष्टी या राहिलेल्या आहेत, आता अनेक बेकायदा बांधकामांचा विषय या ठिकाणी सकाळीच मला असं वाटतं की एक पक्षाचे नेते आले आणि त्यांनी सांगितलं की प्रॉपर्टी कार्ड देऊ. खरं तर दादा आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आणि या ठिकाणी आपण सत्तेमध्ये आहात, तर मला असं वाटतं की ही जी काय आमच्या भागातली प्रॉपर्टी कार्डची अडचण असेल, बांधकामामध्ये नियमित होण्याचे विषय असतील, हे आपल्या माध्यमातून सोडवले जातील. बाकीचे अनेक लोक या ठिकाणी शब्द देऊन गेलेले आहेत, पण दादा आम्हाला विश्वास आहे की हे जी माय भगिनी लोक किंवा या माझे बंधू भगिनी आहेत, यांच्या जे स्वतःचं घर आहे की ज्यांनी जे आपलं सोनं गहाण ठेवून किंवा आपले गावाकडच्या जमिनी विकून ही जी काही बांधकामे केलेली आहेत, हे बांधकामांना कायमच आम्ही संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. आणि ही बांधकामं नियमित होतील, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळतील, ही आपल्या माध्यमातच मिळतील हा शब्द या ठिकाणी मी माझ्या या माय भगिनी जनतेला देतो. आणि या ठिकाणी मनापासून आपले पुन्हा एकदा आमच्या प्रभाग 17च्या वतीने दादांचे आणि या मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा माझ्या या माय भगिनी जनतेचं, माझ्या बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय भाऊसाहेब भोईर यांना यानंतर माझी विनंती.